सर 21 तारीख को जिले में और शहर में नीट का एग्जाम होने जा रहा है, रिपीट। तो इसमें जिला प्रशासन और पुलिस विभाग की ओर से ऐसा नियोजन किया गया है। नमस्कार। अपना जिले में टोटल 50 केंद्र में नीट का री एग्जाम होने वाला है। उसका पूरा तैयारी जिला प्रशासन और पुलिस प्रशासन ने किया है और अपना पूरा एग्जाम का प्रोसेस स्मूथली और इंसिडेंट फ्री होने के लिए आपका कॉम्प्रिहेंसिव प्लानिंग और ट्रेनिंग हुआ है। कितना बंदोबस्त है और कितने लोग इसमें? हमारा पूरा जिला में लगभग 17,500 स्टूडेंट्स एग्जाम ले रहे हैं और 50 केंद्र हैं। हर एक केंद्र में पूरे तरीके से बंदोबस्त दिया गया है। सोशल मीडिया पर भी नजर रहने वाली है, अभी सर ने बताया। तो किस तरह की नजर रहेगी सोशल मीडिया पर? नॉर्मल मीडिया प्लस सोशल मीडिया स्पेशली याच्यावर पूरा नजर रहेगा ताकि कोई भी मिस इन्फॉर्मेशन, कोई भी फेक न्यूज़ या कोई भी इतर प्रकार का घटना नहीं होना चाहिए। इस हेतु से वो उसके ऊपर निगरानी रहेगा। संयुक्त पत्रकार परिषद ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 3 विषय आहे। पहिला नीट एक्झामच्या बाबतीत येत्या रविवारी 21 जून 2026 रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये नीट एक्झाम होणार आहे। आपल्या जिल्ह्यात एकूण 50 सेंटर्स असणार आहे आणि परीक्षा 2 वाजेपासून 5:15 पर्यंत असणार आहे आणि एकूण 17,734 उमेदवार हा परीक्षामध्ये एनरोल्ड आहे आपल्या जिल्ह्यामध्ये। आणि जिल्ह्यामध्ये याच्यासाठी पूर्णपणे सर्व रीतीच्या तयारी झालेल्या आहे। क्वेश्चन पेपर्सचा गोपनीयता, एक्झाम सेंटर्सचा रेडीनेस आणि एक्झाम घेण्यासाठी जो काही रिक्वायरमेंट आहे ते सर्व दक्षता घेण्यात आलेला आहे। प्रत्येक सेंटर्समध्ये पोलीसची सुरक्षा असणार आहे आणि याच्यासोबत यावेळी प्रत्येक सेंटर्सचा ड्युटी मॅजिस्ट्रेट देण्यात आलेला आहे। आणि ह्या सेंटर्स 47 शहरी पोलीस हद्दीत आणि 3 परीक्षा ग्रामीण पोलीसच्या हद्दीत आहे। आपल्या मार्फत मी सर्व जो परीक्षार्थी त्यांना सांगू इच्छितो की पूर्ण आपला तयारी झालेला आहे, तर त्यांनी येऊन चांगल्या रीतीने एक्झाम घ्यावे। आणि एक महत्त्वाचा विषय आहे, नीट सेंटरमध्ये 1:30 म्हणजे 1:30च्या नंतर कोणताही एंट्री नाही आहे। तो सर्व जो परीक्षार्थी आहे त्यांनी व्यवस्थित नियोजन करावे आणि वेळेवर एक्झाम सेंटरमध्ये पोहोचावे ताकि लास्ट मिनिटमध्ये कोणताही गडबड होणार नाही आणि ते परीक्षापासून वंचित राहणार नाही। मी आता माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सरांना विनंती करतो की त्यांनी संभाजीनगर आयुक्तालयाच्या परिसरामध्ये नीटची जी 46 परीक्षा केंद्र आहे त्याच्यामध्ये जी विद्यार्थ्यांची संख्या आहे परीक्षा देण्याची ती 650 काही ठिकाणी, काही ठिकाणी 288 प्रमाण आहे। आणि प्रत्येक परीक्षा केंद्रावरती जे काही शासनाच्या आदेश आलेले आहेत त्या प्रमाणे बंदोबस्त लावलेला आहे। प्रत्येक केंद्रावरती आमचा पोलीस अधिकारी PSI दर्जाचा किमान हा त्या ठिकाणी हजर राहील। माझे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इन्स्पेक्टर, सर्व ACP, सर्व DCP आणि मी स्वतः देखील त्या दिवशी परीक्षा केंद्राला आम्ही विजिट करणार आहोत। या परीक्षा केंद्राच्या बंदोबस्ताची पूर्ण तयारी घ्यायचं ही आम्ही संबंधित जे अध्यक्ष आहेत त्यांच्या समवेत 20 तारखेला ठेवलेली आहे। आमचं बंदोबस्ताचं नियोजन संपूर्ण ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही BFMD आणि प्राथमिक चेकिंग जे आहे ते करणार आहोत। परीक्षेच्या आतमध्ये जे चेकिंग आहे त्याचं आहे ते परीक्षा केंद्र अधिकारी आहेत त्याच्यामध्ये ही जॅमर्स त्याचबरोबर BFMD आणि आणि
चेकिंग करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नीट एक्झामच्या आय कार्डवरती जे त्यांचं आय कार्ड असेल त्याच्यावरती जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे वस्तू आतमध्ये घेऊन जायला परवानगी आहे. त्यामुळे बऱ्याचशांना आय कार्ड मध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत प्रतिबंधित गोष्टी, त्यामुळे बोर्डवरती मोठी लिस्ट आहे. त्याप्रमाणे वस्तू आम्ही आतमध्ये घेऊन जायला परवानगी देणार नाहीये. परीक्षा केंद्रामध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी आजच सविस्तर विविध विभागाची देखील बैठक घेतलेली आहे. परीक्षा केंद्राला माझे सगळे सिनियर विजिट करणार आहेत. त्या ठिकाणी ज्या काही अडचणी आहेत ते पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्या केंद्राचे जे शाळा असतील कॉलेज असतील त्या केंद्राच्या ठिकाणच्या लोकांना सांगून कमतरता वाढली आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर त्या ठिकाणी आम्ही महत्वाच्या ठिकाणी ठेवणार आहोत. त्याचबरोबर ट्रॅफिकचा देखील बाहेरच्या पुरेसा असा बंदोबस्त केलेला आहे. या बाबतीमध्ये आम्ही महानगरपालिका आयुक्तांची संपर्क साधून विद्यार्थ्यांची वाहतुकीच्या करता त्यांना बसेसची व्यवस्था, रिक्षा असोसिएशनवरती बैठक घेऊन रिक्षाची त्यांची सुविधा, तसेच आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून परीक्षा करता मोठ्या प्रमाणावरती 16,000 पेक्षा जास्त विद्यार्थी येणार आहेत. त्याच्यामुळे आपण एसएसटी त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील एसटीशी देखील आम्ही संपर्कात आहोत, जेणेकरून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा प्रवास जो आहे हा आपल्या सेंटरपर्यंत सुरळीत होईल. शेवटचे एंट्री जी आहे ती परीक्षेची 11 विद्यार्थ्यांना एंट्री परीक्षा केंद्राला 11 वाजता सुरू करतो. रोज 11 वाजता सुरू करण्यात येणार आहे आणि शेवटची एंट्री 1:30 वाजता राहणार आहे. आणि परीक्षेचं टायमिंग आहे 2 वाजता सुरू होणार आहे आणि परीक्षेचं संपण्याचं टायमिंग हे 5:15 म्हणजे 15 मिनिटं जास्त म्हणजे 12 माहिती त्यांना. आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना 6:15 त्यांना आता 1 तास जास्त दिलेला आहे. आणि परीक्षा सुरक्षित स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या जातील. म्हणजे अरायवल ऑफ पेपर्स पासून ते डिपार्चर ऑफ पेपर पर्यंत संपूर्ण पोलीस प्रोटेक्शन, एस्कॉर्ट, गार्ड सेवेमध्ये विथ आमची रॅपिड ऍक्शन फोर्स आणि आरसीबीच्या प्रोटेक्शन मध्ये संपूर्ण परीक्षा केंद्र सामुग्री असणार आहे. कोणत्याही प्रकारे परीक्षा केंद्रावरती मोबाईल हे अलाउड केलेले नाहीये. परीक्षा केंद्रावरती कुठलाही स्टाफ जो आहे विदाउट आय कार्ड त्याला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. ज्याचा परीक्षेशी संबंध आहे असेच लोक त्या ठिकाणी असतील. या व्यतिरिक्त कोणालाही त्या ठिकाणी मोबाईल वापरायला मनाई करण्यात आलेली आहे. तसेच परीक्षेच्या संदर्भात जे भारतीय एनएसएसची जे 163 जे मनाई आदेश आहेत ते देखील आयुक्तालयामध्ये आमच्याकडून लावण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त ज्या काही सूचना आम्हाला शासनाकडून, केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून आलेल्या आहेत त्याचा पुरेसा आम्ही इम्प्लिमेंटेशन करू. आणि ज्या प्रकारे आपण सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने मागच्या आपल्या शहरामध्ये जे आपल्याकडे प्रायव्हेट टीमचे कोचिंग क्लासेस आहेत त्यांचे आमचे पोलीस निरीक्षकच्या दर्जावर त्यांनी बैठक घेणार आहोत आणि सुरू पण झालेले आहेत. त्यांच्याकडचे जे काही ट्रायल पेपर्स असतील त्याची कॉपी देखील आम्ही मागितलेली त्यांच्याकडे. ट्रायल पेपर्स ते घेतात ना, ट्रायल पेपर त्यांच्याकडून जर होणार असतील घेणार असतील तर. आणि त्याच्यावरती देखील आमचं प्रायव्हेट क्लासेस देखील लक्ष आहे. त्यांच्याकडे काय घडामोडी चाललेल्या आहेत, काय घटना घडते आणि आम्हाला खात्री आहे की छत्रपती संभाजीनगरचं बंदोबस्त आणि परीक्षेचं नियोजन योग्य पद्धतीने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने परीक्षा पार पडतो. पोलीस आयुक्त आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिली आहे सूचना. आणि आताच नीटची एक्झामची बैठक झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागामध्ये 3 ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत. एक कन्नड शहर, एक फुलंब्री पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि तसंच तिसरं जे सेंटर आहे वडोद बाजार. तर वडोद बाजार आणि फुलंब्रीचे सेंटर जवळ आहे. यामध्ये जवळपास 1200च्या घरामध्ये विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सुरुवातीला मला पालकांना असं आवाहन करायचं आहे की आपण जसं माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी सांगितलं वेळेचं व्यवस्थित नियोजन करा. आणि NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीने भरपूर वेळ दिलेला आहे. म्हणजे 11 वाजता तुम्हाला एंट्री आहे आणि ऍक्च्युअल एक्झाम 2 वाजता सुरू होणार आहे आणि 1:30 वाजता हे सेंटर बंद होणार आहे. त्यामुळे NTA चे अशा डायरेक्शन्स होत्या आम्हाला.
कोणालाही आतमध्ये प्रवेश करून देणार नाही. तुमच्या माध्यमातून मला पालकांना हे सांगायचं आहे, आपण वेळेचं नियोजन करा, प्रॉपर तुमचे कुठल्या वाहनाने येणार नियोजन करा आणि वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचा. दुसरा मुद्दा, पालकांना आपल्या ऍडमिट कार्ड जे काही असेल ते व्यवस्थित कॅरी करा आणि ऍडमिट कार्ड मध्ये मागे सूचना दिलेल्या आहेत की मोबाईल फोन कॅरी करू नका, ट्रान्सपरंट पाऊच ठेवा, ट्रान्सपरंट बॉटल ठेवा. त्या सूचनांचं जर पालन केलं तर आपण कसं म्हटलं की आपले जे पत्रकार मित्रांनी जसं म्हटलंय की कुठल्याही विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी पूर्ण प्रशासन NTA पासून राज्य शासनाचं कलेक्टर साहेबांचे पण निर्देश आहेत. विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ नये असेच आमचे नियोजन आहे. त्यामुळे ही एक्झाम नक्कीच सुरळीत पार पडेल. एक महत्वाचा मुद्दा सरांनी कॉलेजमध्ये कव्हर केले, आम्ही सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल खूप ऍक्टिव्ह केली आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारच्या अफवा असो किंवा प्रायव्हेट क्लासेस वगैरे सरांनी सांगितलं तर ग्रामीण भागामध्ये आम्ही सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल पण ऍक्टिव्ह केली आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवा, कुठल्या पोस्ट असतात किंवा कुठले मेसेजेस असते, कृपा करून आपल्या माध्यमातून मला सांगायचं सर्वांना फॉरवर्ड करू नका. यामध्ये केंद्र सरकारच्या खूप सक्त सूचना आहेत, राज्य सरकारच्या सक्त सूचना आहेत. माननीय मुख्यमंत्री स्तरावर याबद्दल NTA डायरेक्टरशी सविस्तर बैठक झाली आहे. आम्ही सोशल मीडियावर तरी नजर ठेवणार आहोत. हे काही महत्वाचे मुद्दे होते.